नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आजचा तिसरा दिवस आहे गावाला. सर्व घर खाली झाले, म्हणजे सगळे जे नातेवाईक आले सगळे गावी घरी गेले. मुंबई, पुणे, सुरत. एकटा थांबले बाबांसोबत. खूप सारे कपडे कपडे धुतोय. नाही होत आलेत आता, फक्त पिळायचं न झालं. पण मजा येते त्यांच्यासोबत. जितका टाईम स्पेंड करू तितका चांगला आपल्याला, आणि तितका बरंच काय नवीन नवीन शिकायला मिळणार. तर होत आलं आहे, तर भेटूया थोड्या वेळात परत एकदा. तर मंडळी, कपडे वाळून टाकून झालेली आहेत. आणि काल काय आम्ही केलेलं ते तुम्हाला दाखवतो. काल किती काम केलं सर्वांनी. मागच्या पडवीचं पूर्ण पत्रे वगैरे सगळे टाकून घेतले. तुम्हाला ते दाखवतो. आज काय करायचं ते हे बघा. हे जे ते पत्रे पूर्ण टाकून ठेवलेत, कारण की इकडं फाटी किंवा काय असं आगुटचं त्या भिंतीला पाणी वगैरे लागू नये म्हणून पत्र्याची शेड पूर्ण घेतली. मेड वगैरे आणून सगळं लावून टाकले, म्हणजे हे सगळं व्यवस्थित राहील. आणि आज सर्व जण घर खाली खाली वाटतं, कारण की सगळेजण गेलेत आपल्या आपल्या घरी. फक्त बाबा, मी आणि तानिया आहे आणि गोविंद बाबा, तिघंजणच येत आहे सध्या. आज बघूया बाबा कुठे नेतात, काय करायला बघू, माहीत पडेल लवकरच. जरा वेळ आराम करून जाऊ कुठेतरी, भेटूया. बाबा काहीतरी करतायत. गोरे हे पेटारे, ह्याच्यामध्ये सगळं सामान ठेवायचं, जे काय धान्य वगैरे बनवलेलं जेवण वगैरे ते पण ठेवू शकतो. फोटो जुने जुने. हे शिवाजी मामा आहे, ते बाबा आहे, ते तानाजी मामा, शिवाजी मामा, नंदू मामी, आई, असे सगळे जुने जुने फोटो आहेत. हा, ह्याच्यामध्ये पण आहेत. आणि हे आजोबांचे वडील म्हणजे चिमाजी पोटे, आणि त्यांचे जे आमचे म्हणजे खापर पंजोबा बोलू शकता तुम्ही. असे सगळं. हा वाडा आहे, गोठा. सगळी गुरं सोडलीत सध्या, ही गायच आहे फक्त इथं आता. इथं वरती पेंढा ठेवायला तर बनवलंय सगळं गुरांना. हे बत्ते आहे, हा पूर्ण तांब्याचा बत्ते आहे. ह्याच्यामध्ये माणसं पाणी वगैरे ठेवतो आम्ही. सगळी लाकडाचं बघा कसं बांधकाम आहे. आई जेवती. हा, दाखवाय नकोय आम्ही कसे राहतो. हे पेटारे, हे पेटाऱ्यांमध्ये सगळं सामान ठेवलेलं आहे ना आई. हे डिपकं दाखवायचं राहिलं आमचं. डिपक्यामध्ये सगळं धान्य वगैरे ठेवतो आम्ही, जे काय शेतीमध्ये पिकतं ते. कांदे बटाटे मिळत नाहीत इकडे, जवळपास दुकानं नाहीत, म्हणून वेल्ल्यावरून घेऊन येतात सगळी आपापली मुलं. देवारा, इथं पण एक डिपकं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट राहिली, जातं ते आज आई शिकवणारे जातं. दिसत नाही ह्याच्यामध्ये, अंधारे. असं सगळं आहे घर. या फळ्या कौलं ही सगळी दापोली आणि कोकणातून आणलेली आहेत माणसाने उचलून. ना कुठला गाडी घोडा ना काय. बर्फ आहे सगळं तिकडं, बर्फ. आणि थंडी खूप आहे. आपल्या इथं थंडी जितकी ना, तिथं जास्त भयान थंडी आहे. नाही, बर्फात तिकडे थंडीच असते. बर्फात कल्लू मामीचा भाऊ बर्फात वाहून गेला ना, 2 का 3 वर्षांनी त्याचाच पत्या लागला. बाबा हे काय बनवताय?
कुचा बनवत होते मोळे मोळे जात हे करतात तेव्हा तो कुच्चा बनवतायत बाबा आज. ठीक आहे बाबांनी बनवलं असतं चांगलं तर 2-3 वर्ष टिकलं तरी असतं. त्यानं ते केरसून जगात आवळा बिळा फोडून चांगलं बांधते. कोण पप्पा? दाखव की रे मग ते. हे बघा बाबांनी बांधलं कुचा. मागे दोरी करून काढली कुच्चा. आम्ही घरातून निघालेलो फोन लावायला, सगळ्यांचा तपास घ्यायला की घरी पोचलीत की नाही, पुण्याला ट्रेन मिळाली की नाही. बाबांनी त्याच्या ह्याच्यामध्येच बघा काय काय केलंय. गोणी घेऊन आले, तिथून शेणी भरली आणि शेणी घेऊन आम्ही इकडं आले. आता कुठं माहिती आहे, तालीमध्ये आले. एवढी मोठी ताल आहे, म्हणजे इतके कष्टाळू आहेत ना की काय सांगू बाबा. तुम्ही एवढ्या उन्हामधून पण काम करायचंच आहे, घरी बसवत नाही आम्हाला. एवढी 5 मुलं, त्यांची नातुंड पतुंड सगळी बघितलीत, तरी पण गावीच राहणार, गावीच सगळं काम करणार. त्यांना इथलं राहणीमान किंवा काय बोलतात त्याला, हे सगळं जमून दिले, शहरा ठिकाणी जमत नाही. त्यामुळं हे सगळं चालूच आहे आपलं, छोटा मोठा काम करत राहायचं ना बाबा. छोटं मोठं काम चालूच ठेवायचं. हा, शरीराला आराम नाही द्यायचा जास्त, अजिबात. आराम दिला तर हराम आहे. एका जागेवर बसलेलं आवडत नाही आम्हाला. शेणी हे ह्याच्यामध्ये शेतामध्ये टाकणार खत म्हणून, आणि ह्याला जाळणार. हे बघा असं दिसतंय तुम्हाला, हे जाळलेलं भात पेरायला पावसाळ्यामध्ये. बरं घेताना आम्ही मामा जाळे आणले होते ते आणले हा पुढे गेले. हा ते आता सुटले बांधायचे, तिथे लावायचं त्या डग्यात जाम आणि शिकणं इथून पूर्ण हे इकडे करायचं. हा आणि तुला मी काल म्हणलो ना कंपाऊंड करा, हा ते कसं करायचं तिकडं वड्यात, हा आणि ती पेटी घातली ना वड्याची, हा ती वाली, ती वर न्यायची मोर कुठे ते वरती पडलंय तिकडं. ते जे बूच आहे तिथं, हा ते मोठा दगड तिथपर्यंत. नाही नाही वरती पोत न्यायचं अच्छा. त्या झाडां खाई नाही. हा 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 आणि ह्या तालीच्या बांधान असं खांबर रवीत इकडे तिथं लावायचं हा, या शेडापाशी. की जनावर आत शिरत नाही. हे जा देऊ का पाणी काढून त्याच्यात? तो पेला जा त्याचा टोबर जाऊ केवढा मोठा आहे, काढला टोबर काढला. कसा बाबा कसा पेला कसा वर चढतो बघा, त्याला सगळं माहिती आहे, कुठं काय पाणी ठेवले, कुठं बत्ती आहे. दाखव दाखव. तू फोटो काढतोस तू गप्पस नाही दा काढत. पाऊस पडले हल्लं टाकी वर या पाहिजे नाही पिलांचे का या पाहिजे आता. नाही बा शेरपाले एकदा अशा हल्ल्या आणि बसलं तर वर अशी येत नाही. तीन आणली चांगल्या कासडी आता दोन, एक चिंबुरट आहे काय ती. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. सकाळ सकाळी बाबा बघा काय बनवत आहेत. अरे वा. बाबा ह्याची काय बनवणार रे बाबा तुम्ही? टोपली. या बांबूंची टोपली बनवणार आहेत आज. मी रेकॉर्ड करून घेतोय, तुम्हाला नंतर दाखवल.
आणि आई काय करते सांगते तुम्हाला. ही कौलारू घरं आमची. आणि ही आई जेवण बनवते, भाकरी थापते आज. माझ्या डोक्यात पदर नाही. बघितलं किती आहे. आणि मग ते हे काढता होते कसलं दिसतं बुथा सारं. हो आई, तुम्ही भूत नाही, तुम्ही देव आहे आमच्यासाठी. आई अशा भाकऱ्या बनवते मस्त न्यारीला आणि सकाळी असं मस्त दुपारी जेवण्यासाठी. बघूया विहिरीतला जायचं, पाण्याला जायचं. इकडं वाडा मोहर ढोरं गेलीत. चला सकाळ झाले, पाणी आणूया. पाणी वापरायला नाही काय. हे अशा चिमट्या ह्याचं बनवणार, ह्याची टोपरी बनवणार. चला दाखवतो नंतर तुम्हाला. गोविंदा आजा. हंडे ठेवलेत मगाशी बाजूला त्या विहिरीच्या. आणि आता चाललोय फोन लावायला. बाबांना फोन लावायचा आहे घरी. मुलाबाळांचा तपास घ्यायचा आहे सगळ्यांचा, घरी पोचलीत की नाही व्यवस्थित. सुरतला, पुण्याला, मुंबईला सगळी आपापल्या घरी गेलीत. आणि इकडं आम्ही ते बाबा, मी, आजी आणि गोविंदा आजा आणि बाकीचे आहेत. सगळं चाललंय. छोटं मोठं काम करायचं. सध्या काही उन्हाळ्याची जास्त कामं नसतात, त्यामुळं तालीमध्ये शेणी ठेवणं किंवा काय पालापाचोळा ठेवणं ते जाळायला. परत हे असं बाबा सकाळी टोपरी ते बनवणं. जास्त काय नाही, छोटी मोठी आहेत कामं, ती करत राहायचं. कारण की ऊन पण खूप लागतो. जास्त काय नाही करायचं, थोडंफार करायचं आपलं. आपण शहरा ठिकाणी वाढलेलं आहे, आपल्याला इतकं काय जमत नाही. थोडंफार जितकं आपल्याकडून होईल तितकं करायचं प्रयत्न. बऱ्यापैकी मस्त सकाळ सकाळचं वातावरण असं इकडे. गाव आहे शेवटी. चला तर पोचलोय इकडं. म्हणजे आमच्या तिथे रेंज नाही आहेत, इथं देवळापाशी रेंज येते, त्यामुळे इकडे आलोय देवळापाशी फोन लावायला त्यांना. जन्नी मातेचा ही वाट बऱ्याच जणांना रेंजसाठी माहिती असते. बाबा पोचले. नेटवर्क मध्ये येतात सगळेजण. अरवन, सार्थक, रुद्र, मोनिया सगळे नेटवर्क गँग देवळाच्या मागे नेटवर्क साठी येतात, कारण की इथेच रेंज येते ना. लिंगाणा या झाडामुळे तिकडे दिसत नाही, पण हा लिंगाणा. तुम्हाला आता नाही दिसणार, पण थोडा दिसून येते. आता तिथे पांढरी पिशवी घेऊन चाललेत ना, ते माझे आजोबा आहेत. तो तिकडे लिंगाणावरती येतो. नको. आणि हे आम्ही इकडे तालीमध्ये हे टाकायला जाते, शेणखत वाळलेलं. गोणीमध्ये शेणखत भरले आणि ते घेऊन चालले आम्ही तालीत टाकायला. हे सगळं जे बाजूला दिसतंय हे जाळलंय शेत, जंगल सगळं जाळलंय, कारण की हे वरती हे केलंय, काय बोलतात त्याला, इथे शेती करणार आहेत. थांबा, मी तुम्हाला ना तालीत पोचल्यावर जरा फोन वरती येतो, तर रस्ता बघू द्या. अशा प्रकारे आम्ही तालीत पोचलोय. पुढं टाकू ना थोडं.
तसं काय काय फोनच्या फोनमध्ये काय तसं लावलं होतं. आठवण राहील ना बाबांसोबत मी इकडं असं तालीमध्ये. सगळं दिसणार नाही. हा शेणी नाही पेटत ते बाबा, वरचं वरचं घासच पेटत चाललं. नाही नाही, ते आपल्या सुख शान खाली पेट गेलं तर तुला काय करायचं. अजून लाव इकडे मोर लावलंस तरी इकडे. आता या गरमायचं असं राहतं होय ते अशी. नाही तर मग काय एक काढी जाय गेली तर इथे तुम्हाला लाव घालते ते वर्ण वर्ण जळत जायला आणि खाली शान पेट गेलं. शेणी किंवा बकऱ्यांच्या लेंडी, परत गवत पालापाचोळा जो काही सुकलेला असतो तो इथं असा टाकून द्यायचा, ताकी खत पीक वगैरे चांगलं येतो. त्यामुळे हे सगळं करतो आम्ही. हे सगळेच जण करतात, आम्हीच नाही. चला घरी जाऊया, भात खाऊया, भूक लागली आता. मंडळी, आयुष्यातील ही जागा आम्ही कधीच विसरू नाही शकत, कारण की ह्या झाडावरती बरेचसे आळू वगैरे येतात आणि इथंच आम्ही आळू वगैरे तोडायला यायचो, खायला यायचो, इथंच बसायचो दुपारचे. मस्त बसायला जागा आहे, आळू खायचं. किती सारे आळू घेतलेत. आजोबांसोबत जितका वेळ घालू ना तितका कमी. इकडं मागं करवंद यायची येतात, ती आम्ही घ्यायला यायचो. परत आळू ही सगळी आमच्या गावी जास्त काय भेटत नाही, त्यामुळं कोणी काय बोललं तर की गावावरून काहीतरी घेऊन ये, तर सो प्लीज करवंद आणि आळूच, बाकी काय नाही. पूर्ण बोलतात ना डोंगर भाग आहे, लाल माती. लाल मातीमध्ये जास्त काय उगत नाही जास्त, किंवा यांनी इकडं कसं खूप आतमध्ये गाव, तर मग जास्त काय होत नाही. तांदूळ, नाचणी, परत ज्वारी, ह्या सगळ्या गोष्टी काय काय म्हणजे घेता गेल. आता बाबा जर घेता आला आपल्या भागात तर किती पीक घेऊ शकतो सांगा जरा. काय पीक जर घ्यायचं असेल आपल्या ह्या मातीत जर, तर जास्त करून किती पीक घेऊ शकतो? शेतीपर्यंत तसं येईल काय. म्हणजे जितकं तुम्ही जमिनीला मशागत करसाल किंवा काय शेतीवरती जोर देसाल तसं घेऊ शकता तुम्ही पीक, असं नाही की नाहीच. ह्या तालीमध्ये बऱ्यापैकी येतात, 5-10 मन भात येतात, पण त्यातलं सगळे भातकून वगैरे सगळं करून 5 मनपर्यंत येऊन जातात. जाणून होत नाही.
बाबा थांबले. हा ताडला पण होत नाही. हा उंदीर माजूर खातं काय होतं पण 6-7 मन 8 मन असं भात होत असेल. अच्छा. अंदाज नाही झाला. अंदा उंदरान खाली 4 मनच गवला अंदा. म्हणजे लय तोटा झाला. राबून काहीच नाही मिळालं असं. बेचच पैसे नाही निघाले असं. आता शेतीचं काय हे असलं शेत तोडलं मोठं. हा ह्याला आम्हाला किती दानगाव आहोत ह्या सर्व्याला. हा पलीकडं सबन खाली आपण परवा गेलो गौंडा खाली हा तुझ्या तालीपोत आणि तालीपोत मग आम्हाला 1.5 खंडी दानगाव गवलं होते. 1.5 खंडी म्हणजे 20 मनाची खंडी. अच्छा 20 मन म्हणजे 1 खंड. 1 खंडी हा आणि वर 10 मन म्हणजे 1.5 खंडी दानगाव. 1 मन मध्ये 18 पायली येतात. 18 पायली. 18 पायली म्हणजे 1 पायली म्हणजे 5 किलो. असं आहे गणित. आपल्या इकडे शहरा भागात किलोमध्ये मोजलं जातं. गावच्या ठिकाणी म्हण पायली खंडीमध्ये मोजलं जातं सगळ्या. आपण पायलं पकडतो किलो कुठं पकडतो. आपल्या भाताचं काय झालं असेल घरी. आता ऊन झाले ते आपल्याला लागले. आपण इकडे गेलो ना उरकून काय हा इथलं उरकलं ना आता परत तुम्हाला यायला नको इथं लवकर. तिथं ती खेपणी टाकली असती. हा आणखी इथं आलो असतो ही नेली असती. ती टाकली असती पात्र्या लावला असता म्हणजे अजून तासभर येत नव्हतं. नव्हतं नाही का नव्हतं. लावल्याशिवाय मग ते आता दशे झाले काय 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 चल गोड झालं वर नाही ते चला दुसरा बोलू चल घरी पोचू आता लवकर. तू पाणी आणलं तर एवढं झालं असतं. हा एवढ्या टायमात तू घरी वरणच गेला असतं तर पाणी भरलं भरून आणतं पाहिजे 2 जण आणून मी भरून दिले तू आणली काय उशीर नाही लागणार उशीर. चला मंडळी भेटूया. आम्ही घरी पोचतोय आता. तोपर्यंत बाबांनी पार्टी बनवून ठेवलेली आहे. ही पार्टी ह्याच्यामध्ये सगळं वापरायला मस्त आहे ना. अजून बनणार आहे वाटतं. हां बनवायचं अजून. समजा काम आवरलं. बाबांनी पिठला बनवलाय आणि भाकर. नाही ते नाटक करतोय. बाबा नाटक करायला लागतो. खाण्याचं काय दाखवायचे दाखवायचं असतो. त्यांना आवडत नाही फोन वापरलेला. चला मस्त जेवून घेऊया. आई नावलाय मात्र सगळं माझी आई. हा तुझा पुजारी आहे तसे सबान हे तुला करत्या नोकरीबद्दल सगळ्याबद्दल आलीच गावाला म्हणण्यासाठी पोराबाळांना सगळे सुखाचे ठेवायसाठी नारळाचं फळ तुला देते ते मानून घे माझी आई. आणि ते त्या पाठीवर जाऊन सनी सांभाळ कर. काही कुठला तर तस्ती किंवा काय करून देऊ नको. त्याला जसं शिकतोय तसा पास होऊन दे. यश मिळून दे तुझं नाव होईल. माझे बाबा पण माझ्या देवासारखे. त्यांना पण सुखरूप ठेव. ठीक आहे. हा बोटा तर ते गोट्या घे बस.